हॅलो मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे बी ब्लॉगमध्ये. आणि आज आपण निघालो आहे टुवर्ड्स खोपोली. मला एक्झॅक्ट वॉटरफॉलचं नाव लक्षात नाही आहे. आणि बाईक होते कोल्ड स्टार्ट, पहिली बाईक. चला निघू आता फटाफट. सकाळचे 5:42 म्हणजे ऑलमोस्ट 5:45 आम्ही निघतो आहे. चला पुढे आता आपल्याला भेटणार आहे संताबाई आणि वहिन्या. वेलकम टू मोटो ब्लॉग सेटअप. हे आपण पोचलो आहे संताबाईच्या घराच्या इथे. संताबाई वहिन्या ऑलरेडी. चलो राईडची सुरुवात. सो हे मी आता करंटली विंडशीटर घातलेत आणि हे माझं स्कालाच आहे. सेम वे रायनॉक्स स्काला या सगळ्यांनी अशा टाईपचे विंडशीटर काढले आहेत जे दिसायला कूल दिसतात पण बिलकुल उपयोगाचं नाही आहे. बिलकुल रेकमेंडेड नाही. मी हार्डली जस्ट आता निघालो आहे, म्हणजे मुलून पण सोडलं नाही. आता हायवेला लागतो आहे आणि मला ऑलरेडी जाणवतं आहे की माझा टी शर्ट भिजलं आहे. अजून भिजायला सुरुवात झाली. सिरियसली खरंच वेस्ट ऑफ मनी आहे. सो डन. दोन्ही बाईक फ्युअल अप झाल्यात. 6:17 म्हणजे 6:15 आणि पोचलो आता जुईनगरला. आणि बघायला झालं तर रस्त्याला खूप कमी रायडर्स दिसत. खूप कमी म्हणजे अगदी बोटावर मोजण्या इतके नाहीच दिसत आहेत जवळपास. कारण आज हवामान खात्याने हाय अलर्ट दिलेला पावसाचा. सो बहुतेक त्यामुळे मोस्ट ऑफ कोणी प्लॅन नाही केला. आता सॅटर्डे मॉर्निंग आहे, बऱ्यापैकी रायडर्स दिसतात यावेळेला. आणि आपली आत्ताची जी राईड आहे ती आडोशी खोपोली, आडोशी वॉटरफॉल खोपोली. मी तर फर्स्ट टाईम जातो, मला काहीच माहिती नाही याविषयी. संताबाई बहुतेक आधी जाऊन आल्या आणि त्यांनीच ती प्लेस सजेस्ट केली आहे. सो पोचलो आपण कामोट्याला. कामोटे मॅगडी. आय थिंक इथे कुठेतरी आपल्याला आय थिंक जर असले तर रायडर्स बघायला मिळतील. थोडेफार रायडर्सचा ठरलेला स्पॉट आहे. इथे पण एकही रायडर दिसत नाही भाई. शिट, एक बाईक दिसली फक्त. आपण पण रेड अलर्ट सिरियस घ्यायला पाहिजे होता वाटतं. जाऊ दे, बघूया. तर निघालो तर आहे. सालावतप्रमाणे यंदाही आपला JNPT वाला रोड पकडतो आहे. कारण की इथं आतमध्ये बरंच काय बोला सिटीमधून जावं लागतं. त्यापेक्षा हा स्ट्रेट बरा पडतो. रस्त्याला पण पाणी भरलं आहे. इथे एक तेच रिस्की आहे की पुढे पण एक पॅच आहे तिथे थोडासा सखल आहे आणि तिथे पण पाणी भरतं. सो अशा वेळेला पाणी उडवायला जायचं नाही, गप्पा बाजूने जायचं. आणि की जेव्हा आपली गाडी इव्हन 4 व्हीलर असो 2 व्हीलर असो, जेव्हा त्या साचलेल्या पाण्यावर जाते तेव्हा आपला पूर्ण कंट्रोल सुटतो. म्हणजे टायर आणि रोडमधलं जे कनेक्शन असतं ते पूर्ण सुटतं आणि कोणतीही असू दे गाडी, ती मोठी छोटी, आरामात स्लिप होऊ शकते. टाइम चेक 6:57 आणि संताबाई का थांबला. सो हे आम्ही चौकलाच्या इथे थांबलेलो. लेफ्ट साईड आहे कर्जत आणि सरळ लोणावळा. सो आम्ही एवढ्यासाठी आता ब्रेक घेतो आहे की काहीतरी खाण्यासाठी पार्सल गोष्टी घेऊन ठेवतो आहे. कारण की पुढे मिळेल नाही मिळेल. आणि आता बघायला गेलं थोडीफार भूक लागली आहे. इथे पण काय रेडी नाही आहे. सो
इथे तर काय खायला मिळालं नाही आता, कारण की 7 वाजता आहेत आणि तेवढ्यासं काय गोष्टी अजून चालू नाही झाल्यात. सो चला पुढे कुठे काहीतरी बघू. सो हे आहे मोंटेरिया विलेज आणि ह्याच रोडला पुढे अजून एक धबधबा आहे. आपण रिसेंटली जाऊन आलो, जास्त नोंद नाही आहे, काळवटे वॉटरफॉल म्हणून. हे बघा आय बटन लिंक येते, तुम्ही पाहिजे चेक करू शकता, जाऊन येऊ शकता. अगदी 10-11 वाजेपर्यंत तुम्ही घरी रिटर्न पण आहे सकाळी जर लवकर निघालात तर. आणि सॉर्टेड आहे, जास्त क्राऊडेड नसतो. हे आपण पोचलो आहे खोपोलीमध्ये आणि बघू शकता खोपोलीमध्ये अगदी पावसाने आपलं जोरदार स्वागत केलं आहे. आणि इथूनच आपल्याला घ्यायचं राईट, जो पालीवाला रस्ता आहे त्या रस्त्याला लागायचं आहे. आपण पुढे मेन खोपोली सिटीमध्ये जाणारच नाही आहोत, त्याच्या आधीच इथून राईड घ्यायचं आहे आपल्याला. ओ भाई, ही नदी पण एवढी भरली आहे. जबरदस्त पाऊस आहे इथे पण. सो थोडा पुढे येऊन आपण या मोठ्या वडाच्या झाडाच्या इकडनं घेतलं लेफ्ट. संताबाई एकदा मॅप चेक करतो आहे. यस, बरोबर आहे. चला आतमध्ये पूर्ण फॅक्टरी एरिया आहे बाई. ट्रक उडवायच्या आधी कसली तरी फॅक्टरी आहेत दोन्ही साईडला. नोमॅट समोरच्याच डोंगरावर बरेचसे वॉटरफॉल वगैरे दिसत आहेत. होई, सिमेंटचा रस्ता संपला. मस्त धुक्यामध्ये हरवले आहेत सर्व डोंगर. आता रस्त्याकडे बघावं लागणार. रोड पण मस्त सिनिक झाला आता, दोन्ही साईडला हिरवळीने भरलेला. मस्त डोंगरांच्या मधून धुकं वाहत आहे आणि बरेचसे धबधबे आहेत मध्ये, बरेचसे. बाजूने आपल्या नदी पण वाहते. ब्राऊन पाणी आहे म्हणजे वरती जोरदार पाऊस झाला आहे. सगळी रेती वाहून आली आहे. ऑफरोडिंग. प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत असतो मी, टायर गेलेले आहेत माझे, पण टायर काय चेंज करत नाही, मग केले पाहिजे लवकरच. आता जेवढी साथ देत आहेत जास्त आपण रखडून नाही घेतलं पाहिजे त्यांना, कारण की ग्रिप त्याची पूर्णपणे गेली आहे. पण नदी किंवा कॅनल जे काय आहे त्याच्या अगदी बाजूनेच चाललं आहे कंटिन्युअस. आणि तिथे बघून कळतं की त्याला चांगला जबरदस्त फोर्स आहे. हा बघा. हो, कूल गाईज ऑन द रोड. आधी आपण पोचलो आहे त्या स्पॉटला आणि बापरे खतरनाक फोर्स आहे पाण्याला. ओ बापरे, जरा जास्तच फोर्स आहे आज तर. आय थिंक नॉर्मल तिथपर्यंत लोक जात असतील, पण मला वाटत नाही आता कोण ही रिस्क घेईल. पडला तर काय सापडत नसतं. मस्त स्टेप्समध्ये पडतोय तो खाली, सही वाटतंय. मोबाईलमध्ये दाखवतो, थांबा. तिथे जवळ आल्यावर दिसतंय, तो लेफ्टला आहे आणि राईटला एक दुसरा छोटा वॉटरफॉल पण आहे, पण तो पण अगदी रौद्र रूपातच आहे.
इथे एक वरच्या बाजूला जबरदस्त पाऊस पडतोय. तो मध्ये ही एक नदी आहे. आपल्याला त्या वाटेला जायचं असेल तर पार करायला लागेल. सो मी पण उतरतोय. संध्याकाळच्या पाण्यात उभा आहे. चला बरोबर या. ओ भाई ओके. हा समोर वॉटरफॉल आहे. पण तो आपण मगाचचा पार्ट बघितला इथून पुढे जाऊन हे बघू शकता. हे जरा डेंजर वाटतंय. इथपर्यंत सेफ वाटतं. एवढं काय कठीण नाही आहे. म्हणजे आता आम्ही एवढ्या गुडघ्याभरापेक्षा कमी पाणी तिथे उभे आहोत. तो हा एक वॉटरफॉल आहे. ह्या दोघींनी डिसाईड केलं की आम्ही पुढे नाही येत. ह्या तिकडेच थांबले. ते क्रॉस नाही करत आहे. संताबाई इथे मी पण हा वाला वॉटरफॉल दाखवतो तुम्हाला. बाप रे. ओ भाई हा खरा खतरनाक वॉटरफॉल आहे. बरंच वरती जोरदार पाऊस होतोय. त्यामुळे हे रौद्ररूप आपल्याला बघायला मिळतंय. सो हा एक वॉटरफॉल आहे. आणि जेवढं की मला वाटतंय आता पाऊस थांबलाय तर ट्राय करूया ड्रोन उडवायला मिळतोय का. तर पुन्हा आपल्या बाईककडे जावं लागेल कारण की ड्रोन तिकडेच ठेवलाय. ड्रोन मी घेऊन आलो. मला वाटलं नव्हतं पाऊस थांबेल. चला एकदा पुन्हा दाखवून देतो. कसला डेंजर आहे याला. फोर्सनी जे पाणी आपटतंय तिथे खतरनाक. आम्ही पण लवकर रिटर्न जातो कारण की जसं बघतोय जाणवते धबधब्याचा फोर्स वाढत चाललाय. आणि उगाच या पाणी वाढायच्या आधी पुढे गेलं पाहिजे. हो फायनली वहिनी येते. चला तर मग आता ड्रोन शॉट फायनली. सो पुन्हा आलो जमिनीवर आणि ड्रोन शॉट खरंच मजा आली ड्रोन शॉट घ्यायला. आणि वॉटरफॉल तुम्ही बघत आहोत मगाशी जेव्हा आपण आलेलो तेव्हा पूर्ण ब्राऊन होता आणि आता ड्रोन शॉटमध्ये सुद्धा बघितलं असेल आणि तुम्ही असं सुद्धा बघू शकता प्रॉपर सफेद असं पाणी सुरू झालं. सो मस्त वाटतं. आणि इथेच असताना आम्ही मॅगी होती ते काकांनी इकडे तुम्हाला विचारलं मॅगी वगैरे हवं आहे का, तर मग आम्ही मॅगीची ऑर्डर दिलेली. सो मॅगी आणि मका त्यांनी बनवून आणलं आहे. सो तर मग आमचं सगळं खाऊन झालं आणि हे विठ्ठल दादा आहेत ह्यांच्याकडनं आपण हे घेतलेलं ऑर्डर घेतलेली. आणि मॅगी मका तुम्हाला जेवण सर्व मिळेल. नाश्ता सर्व मिळेल. सर्व व्हेज नॉन व्हेज तुम्हाला काही मिळेल. तुम्हाला सर्व मिळेल. अच्छा सर्व्हिस पण तुम्ही चेंजिंग रूम वगैरे तेही प्रोव्हाइड करते. इथले गावातलेच आहेत ते
आणि जर तुम्हाला यायचं तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला आधीपासून जेवण हवं आहे तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचा एकदा नंबर सांगा ना. 7666308534. ओके चालेल. विठ्ठल दादा जर तुम्हाला यायचं तर या नंबरवर फोन करा. हा बघा इथे स्क्रीनवर येत असेल आणि काही असेल तर बिंदास विचारा. थँक्यू. खूप मस्त होतं सर्व. ठीक आहे. हां सो मगाशी इथे आपण गेलेलो हे त्या धबधब्यांच्या आपण टॉपवर आलो आता. वरचा पार्ट पण टोटली वरच आहे. बघू मस्त इथे वॉटरफॉल सेम या दगडाच्या मागे पण आहे आणि मागे डोंगरांवर पण. नुसत्या रिया बनवणं चालू आहे. एक होता गट्टू अट्टू आणि गट्टू फिरायला चालले फिरायला चालले फिरायला चालले जाता जाता चालले जंगलातून. सो हे निघालो आता आणि एकदम आता हलका हलका पाऊस सुरू झाला आहे. या मागच्या वॉटरफॉलकडे थोडा टाईमपास केला. आता रिटर्न. सो हा वॉटरफॉल होते इथं आता आपण टाईमपास केला. तो पुढे जाऊन तो छोटावाला वॉटरफॉल होता आणि जो मोठा वॉटरफॉल आपण बघत होतो मगापासून ड्रोनमध्ये वगैरे सुद्धा बघितला असेल तुम्ही. तो हा बघा इकडे त्याचा टॉप. असला पॉवरफुल आहे. म्हणजे मगाशी ड्रोन शॉटमध्ये बघितलं असेल मंदिरासारखं इथे केलेलं आहे. इथे झाड इथे काय माहिती कोणते किडे आहेत. कोणत्याही प्रकारचे किडे दिसतील इकडे. तर मग झाली आपली इथे धमाल करून आणि इथून आता कल्टी मारतो. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला जाणवतं की या जागेला आडोशी रेंज ऑफ वॉटरफॉल असं का बोलतात. कारण की तुम्ही बघाल तिकडे त्या दिशेला तुम्हाला वॉटरफॉल दिसेल. हा बघा इथे एक वॉटरफॉल आहे. तो जो खाली जातोय तिथे अजून वॉटरफॉल बनतोय. या जागेवर वॉटरफॉल आहे. त्या तिथे एक आहे आणि समोरच्या डोंगरावर बघाल तर जागोजागी थोड्या थोड्या अंतरावर मस्त मस्त असे वॉटरफॉल आहेत. आणि याच गोष्टीमुळे या जागेला आडोशी रेंज ऑफ वॉटरफॉल्स असं बोलतात. खूप सही आहे. वर्थ इट आहे जागा. चला आता पुन्हा बाईककडे. सो टाईम 9:50 झालेत आणि मगाशी जेव्हा आम्ही आलेलो इथे जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा फक्त आणि फक्त आमच्याच बाईक होत्या. ते 2 गाड्या लागल्यात. हे स्टॉल पण भरले आहेत. समोर एवढ्या बाईक्स लागल्यात. इथे एक गाडी लागली आहे. मगाशी होतं तेव्हा फक्त आणि फक्त आमच्या बाईक्स होत्या. तर लवकर या. सॉर्टेड एकदम रिकामा प्रायव्हेट वॉटरफॉलसारखा मिळतो आणि एकदम सॉर्टेड मजा करायला मिळाली तेवढीच. सो तर मग आता निघतो. आता एकदा निघण्यापूर्वी सगळ्यांना आपला एक्सपिरियन्स विचारा कसा होता आता इकडचा. कसा वाटला? एक नंबर महिना खूप मस्त. जशी अपेक्षा केलेली तसं मला मिळालं. एकदम रिकामा कोणीच नाही. फक्त प्रायव्हेट वॉटरफॉल ते पण एक नाही अनेक. सिरियसली आणि मला तर हा खूपच आवडतो. म्हणजे अगोदर पण आलो तेव्हा पण हा जबरदस्त रूप होता आणि आता पण एकदम जबरदस्त आहे. आता ऊन पडल्या पण सकाळी एकदम रौद्र एकदम ब्राऊन कलरचं पाणी मातीचं आणि आता एकदम मस्त आलं. स्वच्छ वातावरण पूर्ण वाईट दिसतं. पाणी पण स्वच्छ झालं. आणि जो तुम्ही येता तो वरचा हा रस्त्याने जातोय ना तो ट्राय करा. खूप सही होता. आणि हा ब्लॉग मी आता इथे एंड करतो. सगळे ब्लॉग मी रस्त्याच एंड करतो. त्यापेक्षा तुम्ही लहान मुलं जर असेल तुमच्यावर तुम्ही वरती आरामात घेऊ शकता. वरती एकदम सेफ आहे. फक्त एवढा ट्रेक करायचा तुम्हाला. त्यानंतर वरती एकदम सेफ आहे. छोटेसे वॉटरफॉल आहेत. तुम्ही आता ब्लॉगमध्ये बघितलं असतील ते. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.